महंत रामगिरींनी ज्या आशुतोष महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम महंत नारायणगिरी महाराजांकरबी करावा अशी मनापासून तळमळ होती. रोज सकाळी बाजाठाणचे गावकरी दर्शनास शिवालयात येत असत. तेव्हा त्यांच्याजवळ आपला मानस महंत रामगिरी महाराजांनी बोलून दाखवला. सर्वांनी मिळून सराळा बेटावर जायचे व गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना कार्यक्रमाला बोलवायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे अगदी सकाळी रामगिरी महाराज बाजाठाणकरांबरोबर बेटावर गेले. नमस्कार झाला. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी येण्याचे प्रयोजन विचारले. गावकरी म्हणाले, आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून ध्वजारोहण करावे या हेतूने आम्ही येथे आलो आहोत. महाराज म्हणाले, आम्ही तुम्हाला एवढा साधू दिला, आता आमची तारीख कशाला मागता? महंत रामगिरी महाराजांकरवीच कार्यक्रम करून घेऊया. मग त्यानंतर मंदिराची सविस्तर माहिती विचारली. आपल्या एका शिष्याने एवढ्या कमी अवधीत मोठे शिवालय बांधून पूर्ण केले. त्यांच्या चेहऱ्यावरील कृतकृत्य भाव पाहण्यासारखा होता. राग, लोभ, प्रेम, द्वेष याच्या पलीकडे महंत नारायणगिरी महाराज गेले होते. हे विश्वची माझे घर असा महाराजांचा बाणा होता. गावकऱ्यांनी पुन्हा आग्रह केला. त्यावर अधिकारवाणीने समजावून सांगत गुरुवर्य नारायणगिरी महाराज म्हणाले, इतर कोणालाही बोलवू नका. महंत रामगिरींच्या हस्तेच कार्यक्रम पार पाडा. मग गावकऱ्यांनी आशीर्वादाचे नारळ मागितले. महाराजांनी त्यांच्या शिष्याला नारळ आणायला सांगितले. हिरवेगार जड शहाळे त्याने आणले. प्रकृती क्षीण असल्यामुळे ते श्रीफळ दोन्ही हातात उचलावे लागले. नारायणगिरी महाराज म्हणाले, ह्या नारळासारखे वजनदार आशीर्वाद मी तुम्हाला देतो आहे. रामगिरी, तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहणार आहे. मग सर्वांनी नारायणगिरी महाराजांचे दर्शन घेतले. बाजाठाणला परत आले. आता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी करायची होती. शंकराच्या मंदिराची ज्या प्रकारे प्राणप्रतिष्ठा होते अगदी त्याच पद्धतीने ह्या मंदिराचीही प्राणप्रतिष्ठा झाली. 2 दिवस कार्यक्रम चालला. 3ऱ्या दिवशी महाप्रसाद संपूर्ण गावाला दिला. गावकऱ्यांचे मंदिर बघून डोळे दिपून गेले. सर्वत्र शिवमंदिराबद्दल चर्चा चाललेली होती. पुढे 8 दिवस बाजाठाणजवळील पंचक्रोशीत एकच चर्चा होती. महंत रामगिरी महाराजांनी बांधलेले मंदिर व त्याची शिल्पकला. कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व आवरावर करायला 8 दिवस लागले. मंगळवारी दुपारी बेटावरून शिष्याचा फोन आला. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना बरे वाटत नाही, थोडे जुलाब होत आहेत. महाराजांना डोंगरे हॉस्पिटलला तपासणीसाठी नेले आहे. महंत रामगिरी त्याच क्षणी महाराजांच्या सेवेसाठी बाजाठाणहून निघाले. डोंगरे हॉस्पिटलच्या जवळ पोहोचले तेव्हा कळले की महाराजांना औरंगाबादला हलवण्यात आले आहे. महंत रामगिरी तडक औरंगाबादला रवाना झाले. तिथे महाराज ICUमध्ये होते. इतर अनेक शिष्य बाहेर होते. तेथेच रामगिरी महाराजही थांबले. बुधवारचा दिवस तब्येतीच्या चिंतेत गेला. रामगिरी महाराजांचा मुक्काम तेथेच होता. गुरुवारी सकाळी महंत नारायणगिरी महाराजांना जास्त सूज आली. आता भक्त समूह जास्त संख्येनेही येऊ लागला. गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सर्व डॉक्टर्स महाराजांच्या अवतीभोवती होते. ICUत काहीतरी गडबड चालू आहे हे ICUच्या बाहेरील लोकांना, उभे भक्तांना कळत होते. डॉक्टरांच्या आतली धावपळ जसजशी वाढत होती तसा रामगिरी महाराजांचा जीव कासावीत होत होता. मनात परमेश्वराचा धावा चालू होता. ज्यावेळी डॉक्टरांनी महाराज आनंदात विलीन झाले अशी घोषणा केली तसे रामगिरी महाराज स्तब्ध झाले. महाराजांच्या पार्थिवाकडे सर्व गर्दी जात होती. त्यामध्ये रामगिरी महाराजही लोटले जात होते. ज्यांनी वाणीने ज्ञानामृत पाजले त्या गुरुला आपण कायमचे मुकलो आहोत याची जाणीव त्यांना झाली. सर्व माणसे जे करत होते तेच रामगिरी महाराजही करत होते. महाराजांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून बेटाकडे चालले होते. तेव्हा त्या गाडीच्या मागे महंत रामगिरी महाराजांची गाडी होती. बेटावर जेव्हा महाराजांचे पार्थिव नेण्यात आले तेव्हा पद्मासन घातलेल्या मूर्तीला हार घालण्यात आला. मांडीवर शाल पांघरण्यात आली. तेव्हा असं वाटत होतं की क्षणार्धात महाराज उठतील आणि बोलू लागतील. फार मोठा जनसमुदाय महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी आला होता. वेगवेगळ्या आखाड्याचे साधूही आले होते. समाजातील सर्व थरातील लहान मोठे थोर बाया बापडे आले होते.
समाधी सोहळा सुरू करण्यात आला. मंत्रघोषात नारायणगिरी महाराजांच्या पार्थिवाला स्नान घालण्यात आले. महंत रामगिरी महाराजांनी स्वहस्ताने पार्थिवाला भस्म लावला. सर्व सेवा केली. समाधीची शिवनिरांजन आरती झाल्यानंतर सर्व मंडळी श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले. अनेक मान्यवरांच्या श्रद्धांजली झाल्या. भक्त मंडळींच्या प्रतिनिधीतून महंत रामगिरी महाराज बोलले व मंचाच्या खाली मंडपात इतर विद्यार्थी मित्रांजवळ येऊन बसले. 5-7 भाषणानंतर कुणी व्यक्तींनी प्रश्न उपस्थित केला, आता महंत नारायणगिरी महाराजांनंतर बेटाचा मठाधिपती कोण होणार? त्यानंतर त्या वक्त्याने काही नावे सुचवण्यास सुरुवात केली. उपस्थित असलेल्या महंत नारायणगिरी महाराजांच्या भक्तांनी तेथेच रामगिरी महाराजांना उचलून घेत म्हणाले, महंत रामगिरी महाराज हेच नारायणगिरी महाराजांचे वारसदार असतील. त्याप्रमाणे आजही चालू आहे. महंत रामगिरी महाराजांना आजही समाजाने उचलून घेतलेले आहे. सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज. आज आपण पाहणार आहोत सराला बेटाचा इतिहास. योगीराज गंगागिरी महाराज संन्यासी होते. संन्यासी धर्माला अनुसरून ते एका ठिकाणी एका रात्रीपेक्षा जास्त काळ राहत नव्हते. वयाचे 59 वर्ष भ्रमंती आणि फक्त भ्रमंती केली. गोदाकाठ पिंजून काढला. फार मोठ्या प्रमाणात भक्तवर्ग निर्माण झाला. सप्ताहाचा व्याप मोठा झाला होता. कोणत्याही गावी एका दिवसापेक्षा जास्त दिवस ते थांबत नसत. महाराजांच्या दृष्टीने हे जरी सोयीचे असले तरी महाराजांबरोबर असणाऱ्या व राहू इच्छिणाऱ्या भक्तजनांची मात्र त्रेधा उडत असे. या धावपळीत त्यांचा अभ्यास होत नसे. त्याचप्रमाणे दिवसातून कधीतरी एकांत स्थानी ईश्वरचिंतन करण्याची महाराजांची स्वतः प्रथा होती. परंतु तशी जागा त्या धावपळीत मिळत नसे. उभ्या आयुष्यात गंगागिरी महाराजांनी कोणाकडे स्वतःसाठी कशाचीही मागणी करायची नाही असे ठरवले होते. परंतु महाराजांच्या चाहत्यांनी भक्तांनी महाराजांच्या नावासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले. कोणी म्हणत कापूसवाड गावी इथे मठ बांधू, कोणी म्हणत पुणतांबेस चांगदेव मंदिराच्या नजीक बाबांच्या नावाची मोठी धर्मशाळा काढू. यावर सद्गुरू गंगागिरी महाराज म्हणायचे, अरे मी गोसावी माणूस. धरित्री हे अंथरूण व आकाश हे पांघरून आणि अवघे विश्व माझे घर. 4 भिंतीच्या आत मी कसा राहू? बरेच दिवस महाराजांनी या गोष्टीस मान्यता दिली नाही. परंतु जेव्हा महाराजांचा सहवास आणि उपदेशाचा लाभ घेण्यासाठी दुरून लोक मुद्दाम येत त्यावेळी त्यांना ऊन वारा पावसामुळे हाल होई. शेवटी भक्तांच्या सोयीसाठी एक ठिकाणी राहण्याच्या कल्पनास महाराजांनी होकार दिला. गंगागिरी महाराजांचा होकार त्यावेळेचे वैजापूरचे प्रसिद्ध व दानशूर धनपती श्री बचराल शेठ सावकार संचेती यांना कळाला. तेही महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. त्यांची 200 एकर जमीन गोदावरी तीरावर होती. वैजापूर तालुक्यातील सराला बेट म्हणून ते प्रसिद्ध होते. हे बेट गोदावरी नदीच्या प्रवाहात असून बेटाच्या दोन्ही बाजूने नदीचे प्रवाह गेलेले आहेत. बेटावरील जमीन काळीभोर असून ती एक रमणीय ठिकाण आहे. आपल्या हातून महाराजांची थोडी बहुत सेवा घडावी या विचाराने प्रेरित होऊन बचराल शेठ यांनी सर्व बेट महाराजांना अर्पण केले. त्याचवेळी महाराजांनी त्या बेटाची व्यवस्था पाहण्यासाठी आसपासच्या भागातील पंचकमिटीकडे ते सुपूर्द केले. बेटातील उत्पन्नातून अन्न संकीर्तन व यात्रा करावयाचे ठरविले. बेटावर वेगवेगळ्या राहुट्या उभ्या राहू लागल्या. वाटेल ज्याला यावे और त्यांनी बेटावर राहावे असे झाले. 4ही बाजूने गोदावरी तुडुंब वाहत होती. महाराजांनी एकांतिक साधना कमी करून सप्ताहावर भर दिल्याने अनेक भक्तमंडळी महाराजांकडे येऊ जाऊ लागली. भक्तांचा राबता वाढला. अनेक भक्त त्यांना परमेश्वरासारखे मानू लागले. आपला पहिला मुलगा महाराजांना दान म्हणून देऊ लागले. दान म्हणून गुरे गाई घोडे येऊ लागले. पंचांनी जमीन कसायला गडी माणसं लावली. त्यांचे बिऱ्हाडं राहू लागले. अशा प्रकारे बेटावर राबता वाढता राहिला. कायमस्वरूपी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. ज्ञानेश्वरीचे पारायण घडू लागले. महाराज आपल्या विद्यार्थ्यांना भजनाच्या चाली वाचन पाठांतर शिकवू लागले. विदुर ब्राह्मण, माळीबा न्हावी, गवळीबुवा मनमाडकर, हरिभाऊ म्हणजे दत्तगिरी, नाथभाऊ म्हणजे नाथगिरी, नामदेव बाबा, लक्ष्मणगिरी असे 1 ना 2 अनेक शिष्य महाराजांसमवेत बेटात राहत असत.
वैजापूरचे गणूबुवा हे अंध गृहस्थ महाराजांना एकदा भेटले. त्यांना जीवनाचा वीट आला होता.